हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय द व्लॉग. वाजले आहेत 7 आणि मी एकदम रेडी झाली आहे आणि बॅग घेऊन आणि मी कुठे चालली काय चालली मी ते तुम्हाला सगळं सांगते. पण मी माझ्या आयुष्यातलं फर्स्ट टाइम सोलो ट्रॅव्हल करतेय. फक्त ट्रॅव्हल. मी चालली आहे पुण्याला. तुम्ही माझे भरपूर मागचे व्लॉग्स बघितले असेल. त्याच्यामध्ये शिवानी दीदीशी मी ओळख करून दिलेली होती. माझे काका आहेत, त्यांची मुलगी आहे, ती पुण्याला आहे. तर तिचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमासाठी मी चालली आहे. आमच्या घरचे कोणीच येत नाही कारण की तो प्रोग्राम छोटासा आहे आणि मला खूप जास्त हौस आहे. आणि गेले 2 वर्षापासून मी तिला भेटली नाहीये. दादा बहिणी मला बसमध्ये बसून देणार आहेत. तिथून पुढे मी एकटी आहे. नंतर घ्यायला पण येणार आहेत तिकडनं. फक्त तेवढं बघू की जमतं की नाही मला. एका ठिकाणी थांबलोय. मी थोडं स्प्राईट वगैरे घेतलंय. तर बस मे बी 15-20 मिनिट थांबते कारण की सगळ्यांना नाश्ता करायचा आहे. माझा एक्सपिरियन्स मी सांगते की म्हणजे खूपच थंड आहे. म्हणजे एकदम शांत बसलेली आहे. नेटफ्लिक्सवर सिरीज बघतीये आणि ना मे बी माझं 80% डाटा पण संपलाय. तर मी आता ना हेडफोन घालून म्युझिक ऐकते आणि झोपली आहे. अजून आता तर नगरमध्ये पोहोचलोय आम्ही. तर अर्धा रस्ता मला कटवायचा आहे कसा तरी. तर थोडंसं खायला घेतलंय. दीदीसाठी पण भरपूर घेतलंय. म्हणजे मी कुकीज घेतल्यात आणि ना तिला डोहाळे लागले बोरं खायचे वगैरे. तर त्याचंच मी काहीतरी कॅन्डीज वगैरे घेतली बोराची. आता मी तर पहिल्यांदाच आली. काका घ्यायला आले मला. मी 1 आठवड्यासाठी दीदीकडे राहायला आली होती आणि मी ना रेकॉर्ड जास्त काही केलं नाही. मी ब्लॉग पासून थोडं दूर राहिली आणि खूप एन्जॉय केलं दीदी आणि भाऊजी सोबत. आम्ही खूप साऱ्या सिरीज बघितल्या, मूवीज बघितले. रात्री जागून खूप एन्जॉय केलं. बर्गर खाल्लं, खूप मजा आली. आणि ज्या फंक्शनसाठी आपण आलो होतो ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर स्टे ट्यून राहा, शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. आणि ही आहे शिवानी दीदीची सोसायटी आणि ही आहे शिवानी दीदी त्यांच्या सोसायटी मधलं एकदम सुंदर मंदिर. आणि तिथे ना गणेश चतुर्थी होती तर खूप मोठं छान सेलिब्रेशन सुद्धा होतं. आणि शिवानी दीदीची मोठी बहीण शुभांगी दीदी, आम्ही त्यांच्या घरी आलो होतो कारण की त्यांचं दोघींचं घर खूप जवळ आहे. आणि आमचं असं ठरलं होतं की शुभांगी दीदीच्या घरी कार्यक्रम करायचा आहे. तर आम्ही सगळेजण तयारी करायला लागलो. आता तुम्ही एन्जॉय करा आमची पूर्ण तयारी. काम कर विचार नको. ब्लॉग बनवती मी. काम काकू पण देवपूजा करताय. मेन काम करू लागले देवपूजा. मला थकून घेतलंय. सकाळपासून 6 वाजता उठलोय. दिवसभर सगळं माझ्यापासून करून घेतलंय. कुछ भी. ही आहे इशू, शुभांगी दीदीची मुलगी. आणि ती एकदम छोटा पॅकेट बडा धमाका आहे. आता तुम्ही व्लॉग मध्येच तुम्हाला कळेल. बापरे, हाताने नको. वही बिचारी स्कूल मधून आल्याला कामाला लावले. Yes. They
कोण अजून डेकोरेशन आहे ते. वाव, मोर आहे, इशू मोर. पीकॉक आहे. पीकॉक कुठे ठेवायचंय? ह्या झोक्याच्या वर. तू आणि हे सेम दिसताय. तू आणि हे सेम दिसताय. हे बघ, हे सेम दिसताय. तुम्ही दोघं सेम दिसताय. तुम्ही दोघे सेम हे बघ. दिसताय. माझं काय कॉपी करती तू? आता काय कॉपी करते तू? मी येडी आहे. मी येडी आहे. वाव, सो प्रिटी. वाव, किती घाण. मामा घाण आहे की नाही? मला आवडलं. रोहन घाण आहे का नाही? माऊ बसणार आहे त्याच्यावरती आज. माऊच्या बेबीसाठी चाललंय. आता मावस इकडे बघ. हळदी कुंकू होणार आहे. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. नाही ग बाई, डोहाळ जेवण. डोळं जेवण. येस. डोळं जेवण. येस. चल काय बोलून अरे गेला असता आता उडून खाली. नाही. इथला एवढं नाही लगेच. तुझी बर्थडे राखील होती. तुझ्या बर्थडेचे आहे का हे? हे नाही माझा बर्थडे. हे लागायचं बी त्याचं शिंग मला. गेलं 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 गेलं. कसं वाटतंय इशू? छान वाटतंय ना. मम्मा ही आहे शुभांगी दीदी, इशूची मम्मी. मम्मा माझा प्रोग्राम आहे. ते बघ ना, हे बघ, हिचा प्रोग्राम आहे. ती म्हणते मम्मा माझा प्रोग्राम आहे. अरे बाप, हे काय? स्टिकरची चेअर. एक घेऊ का? एक घेते ना प्लीज. काय काढतोय आपण? रांगोळी. कोणासाठी? माऊसाठी. कोणती माऊ? शिवानी माऊ. आज काय तिचं प्रोग्राम. कशाचा प्रोग्राम? डोळं जेवण. बेबीचा बेबी शॉवर. बेबी शॉवर. दे काढी. सगळ्या व्हिडिओ. दीदी आली वाटतं. भाऊजी एक बॉय एक गर्ल. हे घ्या तुमचे, सांभाळा. हा दे. फोडू नका बरं का. डॉलर फायटिंग लावून दिली तुम्ही. इकडं फक्त स्वीट. Oh no. Oh no. Oh no, 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 no. Oh no. Oh no. Oh no, 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 no. फार मस्त डेकोरेशन केलं. एक मिनिट. हे बघ. आता याच्यामध्ये ना स्वीट्स आहेत. याच्यामध्ये असे स्वीट्स आहेत. त्याच्यापैकी एक चॉईस करणार आहे तर कळणारी मुलगी होणार आहे की मुलगा.
तुम्हाला काय वाटतं? उलट comment आणि करून सांगा. उलट झालं काय? त्याच्यात जे निघलं ते उलट झालं मग. मग काही नाही. ते सेकंड टाइम होऊ शकतं. कुछ भी रमचे डोळे बंद दिसतात. असं वाटतं झोपलेच भाऊजी. इकडे समोर आता एक कॅमेरा. दीदी ते गाणे लावायचे होते ना. स्पीकर कुठे आहे? स्पीकर टीव्ही मागे. बाण ठेवून धनुष्यबाण. तिच्या मागे आहे तुम्ही. तू असं घेत आहे. धनुष्यबाण मणक. टोपी पण आहे असं खाली. धरायचं. काय फालतू बोलते? ते बाळ असं शूर रामासारखं झालं पाहिजे. तुम्ही इकडे या. सर, तुम्ही इकडे मुलगी झाली तर मेहंदी झाली तर झाशीची राणी. या. या. धनुष्यबाण कोण चालवत? मुलगी सोडा तुम्ही सर. सीता. चालू होते ना. अश्विनी माझं ब्लॉग मध्ये नाही घेतलं मी त्याला सबस्क्राईब करणार. ओके. मूर्ती घ्या सर. ये क्या बात करता है यार. अरे बापरे. भाऊजी क्रॉप करून टाकते. निशाणाला बापरे. तुम्ही बोर्ड दाखवा तिला कुठं मारायची ते. चला स्टार्ट. या 5 वाट्यामध्ये पेढा, जलेबी, लाडू असे वेगवेगळे पदार्थ ठेवलेत आणि जे निघल ते होणार अशी प्रथा आहे. म्हणजे असा एक गेम खूप दिवसांपासून चालत आलेला आहे, तर आपण तो सेलिब्रेट करतोय आता. कोणकोणत्या टीम मध्ये बघू कोण जिंकते. गर्ल गर्ल. इशू तू कोणत्या टीम मध्ये? चला दोघं पण या. चला ओपन. अरे पेढा. खाऊ घाला. पेढा म्हणजे बॉय. कमी आपल्याकडे. भाऊजी कार्यक्रम तर एकदम सुंदर झाला आणि मी आणि इशू नंतर पार्कमध्ये आलो होतो खेळायला. इशूने खूप एन्जॉय केलं. हे इशू. थोडस वरती राहील भाजी सुटली. गार वाटतं इशू पाहिजे. Hammer! Hammer! हे fish आहे. मी कैची बघून The next day. इशू आपण कुठे चाललो? इकडे बघ. आपण फिनिक्सला चाललोय मॉल मध्ये. वाव. आम्ही सगळे फिनिक्सला चाललोय मॉल मध्ये. बाय बाय. आय लव्ह यू. यार ये कितनी औसम है यार. चलो आमची कॅब आली आता. बाय.
मम्मा आपली मावशी दिसल्या. आलं की इशू? हो. या लवकर कसं काय आलं? खूपच लवकर आलं. कुठे जाते? मॉल गेलं मागे, आपण चाललो. वाव इशू, ट्रक बघ, ट्रक ट्रक. वाव, कशाचं बनलंय ते? चांदीचं नाही, काहीतरी मॅग्नेट दिसतंय. मॅग्नेट बॉल नसतं का ते? वाव, असं काय दोन्ही हात. इशू असं हँड पर्स पकड. वाव, किती क्यूट दिसतंय. काय घ्यायचं इशूला? वाव, टॉयज किती क्यूट आहे इथे. ऑफिस चालू असणार आहे, गर्दी केवढी बघ. एवढे सगळे बुक्स वाचतात. बुक्स साठीच ऑफर आहे ते बघा. काय झालं बुक्स? बापरे, कुठपर्यंत दिलाय. कसं वाटलं गिफ्ट इशू? छान, एकदम छान. आता काय करायला आलो आपण? काय खाणार तू? डोनट, वा, जेम्स डोनट. खूप मोठं फूड कोर्ट आहे. आपलं प्रोजेक्टपेक्षा 4 पट जास्त, 10 पट जास्त. आजील दाखव. माझं गिफ्ट छानच राहतं. इतकुशी दीप आणि अशी करते. इतकुशी दीप आणि अशी करते. इशू, त्याला सुशी म्हणता. अरे ते रेड स्ट्रॉबेरी आहे. नाही का? डाळिंब आहे ते. डाळिंब. सुशी आहे ते, सुशी. हे खो अगं सुशी आहे ते, जपान मध्ये खाता. काय ते? सुशी. ये चिकन आणि 2 व्हेज. पनीर. मम्मा मला बरोबर खायचं ना तुला, डोनट खायचं ना. डोनट नंतर मला बरोबर. बरं, आपण वाटी हे फिनिश. मम्मा कसं इशू? ती किती वेळची खातच नव्हती. यम्मी यम्मी. इशू, ते दाखव ना मम्मीला. सुशी. तिला पहिल्यांदा मी सांगितलं सुशी, तिने वाकडच तोंड. गरम आहे. किती छान दिसतंय. बाहेर गेला. बाहेरच असतं ते इशू. लायनर म्हणतात त्याला. लायनर. हा. या.
कसं दिसतंय इशू? कसं दिसतंय टॉप? वाव सुपर खूप. तुझा मम्मा मला गिफ्ट करते आता. आता तूही मला गिफ्ट दे. आता तुझी मम्मा मला गिफ्ट देते. खूप छान गिफ्ट आहे तुझं. मला पण खूप आवडलं तुमचं गिफ्ट. मेहंदी. मेहंदीचं ॲलर्जी आहे तिला. तर इथेच मी या ब्लॉगचा एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग कमेंट करून सांगा. आणि पुण्यामध्ये खूप मजा आली मला. दीदी भाऊजी सगळ्यांसोबत खूप मजा आली. आणि शिवानी दीदीने मला एक स्पेशल ड्रेस घेतला आहे, तो मी येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला नक्की दाखवेल. तर स्टे ट्यून राहा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.